बारामती विमानतळाच्या शेजारी असलेल्या गोजोबावी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे। यामध्ये 6 जण मृत्युमुखी पावल्याचं आपल्याला समजलेलं आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या विमानतळावर होते आणि प्रत्यक्षदर्शींनी ज्यांनी ही घटना पाहिली ते आपल्याबरोबर आहेत। काय नेमकी घटना, तुम्ही त्या ठिकाणी होता, काय झालं? आम्ही 500 फुटाच्या अंतरावर होतो आणि अचानक लँड होताना आम्हाला ते विमान पाहिलं आम्ही, पण लँड होताना ते चुकीच्या मार्गाने लँड होत होतं आणि त्या पायलटच्या चुकीमुळं विरुद्ध साईडनं ते विमान गेलं, त्यामुळं ते फार मोठा स्फोट झाला। आम्ही 500 मीटरच्या अंतरात असल्यामुळं आम्हाला काही समजलं नाही काय घडलं हे आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्ही जेव्हा इथं आलो त्या टायमिंगला सगळं विमान हे ना दुर्घटनाग्रस्त झालं होतं। खरं तर विमान ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस नेमकं कसा म्हणजे काय नेमकं झालं होतं? नेमकं फार मोठा स्फोट झाला, मोठा प्रचंड स्फोट झाला आणि धूर भरपूर आला होता स्फोट झाल्यानंतर, आणि त्यामुळे आम्ही घाबरत इथं आलो, असं झालं। काय ज्यावेळेस आला तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय प्रत्यक्षदर्शीने काय पाहायला मिळालं? अनेक लोक तिथं जमा झाले होते, त्यामुळे आम्ही काही जास्त चर्चा केली नाही, पण अनेक लोक तिथं थांबले होते आणि मग ते बघतानाच आम्हाला कसं तरी झालं आणि नंतर म्हणले की या विमानामध्ये दादा आहेत। स्फोट झाल्यानंतर अग्निशामक वगैरे त्या ठिकाणी लगेच लगेच 5 मिनिटात तिथं आलं। काय मग ते विझवण्याचा प्रयत्न? भरपूर प्रयत्न झाला तिथं, भरपूर अनेक लोक तिथं जमा झाले होते, त्यामुळे ते चालू होतं सगळं। मग पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आली, त्या खऱ्या अर्थाने बॉडी ज्यावेळेस भाजलेल्या होत्या त्यावेळेस किती बॉड्या होत्या त्यामध्ये? आम्ही जेव्हा पाहताना आम्हाला 3 तर बॉड्यात नेताना दिसल्या, नंतर त्यांनी परत विझवताना नंतर मग काय 2 एक बॉडी घेऊन गेले, 5 बॉड्या। मग अजितदादा देखील त्या विमानात होते, त्यांचे तुम्हाला बॉडी वगैरे काही ते काही समजलं नाही, काही त्यात काय आम्हाला माहिती नव्हतं, पण फक्त याच्यामध्ये दादा आहेत एवढंच समजलं। 6 बॉड्या त्या ठिकाणी नेल्यात असं समजतंय। मग त्या बॉड्या नेत असताना तुम्हाला ते काय ओळखी वगैरे आलं? नाही, असं प्रथमदर्शनी वाटलं होतं, पण आता आपण ते सांगू शकत नाही, पण 4 बॉड्या तर घेऊन गेले आमच्या समोर। काय नेमक्या भावना आहेत आता ही सगळ्यात मोठी महाराष्ट्राची हानी आहे आणि त्या नेत्याशिवाय म्हणजे आम्हाला ते शब्दात बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही, शब्द आमच्या पुढं नाही आहे, बोलताच येईना आम्हाला काही ह्या गोष्टी। तुम्ही काय सांगाल खरं अर्थाने अजितदादांच्या विमानाचा अपघात झालेला, काय नेमकी भावना काय? आता बोलू शकत नाही शब्द, ती भावना परमेश्वराने त्याला उदंड आयुष्य एवढंच म्हणेन। आपण जर पाहिलं तर दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि विमानाचा अपघात जो आहे तो वैमानिकाच्या चुकीमुळे झाल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। या विमानामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या विमानात होते आणि त्यांची बॉडी देखील आपल्याला म्हणजे ज्यावेळेस त्यांचं जखमी अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। अद्याप माहिती समोर आलेली असली तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र 6 जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं अधिकृत माहिती जी आहे ते सांगण्यात आलेली आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।